कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी मोठी झेप घेत जिल्हा प्रशासनाने 940 कोटी रुपयांचा आराखडा राज्य शासनात सादर केला असून उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठकीत या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलाय। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय तारा न्यूज। जिल्ह्याच्या वाढत्या गरजा लक्षात घेता यंदाच्या 518 कोटी रुपयांच्या तरतुदीपेक्षा 422 कोटींनी अधिकचा निधी मागवण्यात आलाय। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा आराखडा तयार करण्यात आला असून राज्य शासनाने या प्रस्तावास हिरवा कंदील दाखवलाय। महत्त्वाचे विकास प्रकल्प आणि निर्णय कोणते आहेत ते पाहूया। सौर ऊर्जेबाबत बोलायचं झालं तर जिल्ह्यातील प्रमुख कार्यालय सौर ऊर्जेवर चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। याशिवाय केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरण, सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी तातडीने काम पूर्ण करण्याचं नियोजन देखील घालण्यात आलंय। मधाचे गाव पाटगाव अर्थात शुद्ध मध उत्पादन वाढवून रोजगार निर्मितीसाठी चालना देण्यात येणार आहे। याशिवाय गंगावेश तालीम आणि रंकाळा तलाव संरक्षण, सांडपाणी व्यवस्थापनासाठी योग्य उपाययोजना करण्यात येणार आहेत। शैक्षणिक सुधारणा लक्षात घेता मिशन शाळा कवच व समृद्ध विद्या मंदिर योजनेअंतर्गत शाळांच्या विकासासाठी CSR फंडाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे। कोल्हापूर शहर हद्दवाढ नागरिकीकरणाच्या वाढत्या गरजांनुसार त्वरित निर्णय घेण्यात येणार आहे। याशिवाय पन्हाळा किल्ल्याचा जागतिक वारसा यादीसाठी प्रयत्नशील राहणार असून राज्यस्तरीय योजनेमध्ये प्रस्ताव मांडण्याचा देखील निर्णय घेण्यात येणार आहे। इचलकरंजीतील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आमदार राहुल आवाडे यांनी इंदिरा गांधी रुग्णालयाच्या विस्तारीकरणासह महावितरणाच्या समस्यांवर भर दिला आहे। अजित पवार यांनी कोल्हापूरच्या योजनांचे विशेष कौतुक करत 2025-26 मध्ये या प्रकल्पांसाठी आवश्यक निधी देण्याची ग्वाही दिली आहे। कोल्हापूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी ठोस पावले या आराखड्यातून शिक्षण, ऊर्जा, सांस्कृतिक वारसा, आरोग्य याशिवाय नागरी सुविधा आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्यात आले। या निधीमुळे कोल्हापूरच्या विकासाचा वेग वाढणार असून स्थानिक जनतेसाठी नव्या संधी उपलब्ध होणार आहेत। 940 कोटींच्या या योजनांमुळे कोल्हापूरच्या विकासाला नक्कीच नवी दिशा मिळणार आहे। या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज। धन्यवाद।